गायची आता बॅग पॅकिंग चालली है। तू रो क्यों रही है? जब आप वहाँ पर चेक कर रहे थे किसी मैं बड़ी हूँ ना। अच्छा फोल्डर में अच्छा फोल्डर में तो बहुत अच्छे से कुछ ले जाना ही पड़ेगा। मैं लोगों को मार सकती हूँ ना। मैं तो उन लोगों से बड़ी फोल्डर के अंदर नहीं था। ऐसा है फोल्डर एक और पॉलिथीन के अंदर था जिसके साथ बच्चे है और मैं उतनी बड़ी हूँ उन्होंने एक पॉलिथीन के साथ ले जाओ ना। वो मुझसे कह रहे थे मार अच्छा मैं मार सकती हूँ ना उन लोगों को। काय तोंड नहीं मैं कहूँगी तो मेरी गाय मर गई ऐसे बता दूँगी मैं। बघ दे की इतना बड़ा नोटबुक से डालूंगी उसमें कहाँ पे डालूंगी। मेरी गाय पहनेगी अभी पडली तुम्ही। नमस्कार मंडळी, मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये डेलीप्रमाणे डेली रुटीन माझी स्टार्ट झालेली आहे। तर गायूराणीला खूप सारे ब्लेसेस द्या प्लीज, कारण का गायूराणीचे बुक पॅकिंग झाले। गायू कशी रडते, गायू बॅग घालून पडलेली, खूप भीती वाटायला लागली मला तरी। ती पहिली चालले कसं करायचं काय करायचं। आता बघा फौजी साहेबांनी कवर चढवताना पूर्ण व्हिडिओ बनवला आहे। गायूची स्टेशनरी कुठं ठेवायची कसं हे सर्व बघा। गायू रडते का, खूप रडते गायू व्हिडिओ मध्ये बघा। है ना अभी दिखाते पिल्लू गायूने का नाही, गायची का नाही पिल्लूने चोटी बनवली आहे। थांब थांब अभी नहीं कुछ भी करना, थांब थोड़ा थांब। इसमें ब्लाउज गले दिखाना है ना मुझे, हट जाओ। तर चला आता मी तयार केलेला आहे ब्लाउज। तर छोटे छोटे हे कटिंग आहेत ना, हे धागे वगैरे, तर ह्यानं मी असे केलेले आहेत। हे बघू शकता कटिंग। हे एलिवेटचं आहे, त्यांनी मना केलं की ह्याला इंटरलॉक नाही। इंटरलॉकला म्हणजे मी ठेवलेलं आहेत ना, म्हणजे ज्याला इंटरलॉक करायचे त्याचे एक्स्ट्रा चार्जेस, कारण ती मशीन वेगळी आहे तर त्याची मी बोलूनच करते। काय लई किंमत नाही, 20 रुपये आहे एका ब्लाऊजला। ज्याला करा म्हणते त्याला करायचं, पण बाकीचे करते मॅक्झिमम आपल्या मराठ्या बायका थोडंसं नको म्हणून म्हणतात, नाहीतर बाकीच्यांना सर्वांना माहीत आहे इंटरलॉक करण्याचा काय काय फायदा आहे। ठीक आहे, कारण ब्लाऊज खराब होत नाही, ड्रेस खराब होत नाही फाटस्तोवर। तर ही आहे आता एलिवेटचा, खूप छोटा होता, ताईचं म्हणणं होतं 10ची बाजू 65 सेंटीमीटर कपडा होता आणि उंची भरपूर, आणि त्यामुळे का नाही 36-37 छातीचा ब्लाऊज इकडं बसते। मग तू कसा बरं बसल, मग ताईला कॉल केला, त्यांना पहिलं सांगितलं होतं मी, ताई बसला तर ठीक आहे, नाही बसला मी कॉल करीन। तर बघा त्याने अस्तर पण छोटा आणलेला, त्या अस्तर 60 सेंटीमीटर मध्ये बसतो का। अस्तरचा का नाही कपडा खूप त्यांना पन्ना नसतो, त्यामुळं अस्तरचा मग कॉल केला त्यांना, त्या म्हणल्या आणा। तर बघा हा फ्रंट गळा आहे, हे काय हे असं आहे, आणि फ्रंट गळा गोल आहे, आणि बॅकचा पण असं पण केलं। आता येते तिने ह्याला गाडीची छोटी बघू शकता तुम्ही, आता बघणार आहे तरी बघा हे आहे ना। त्याच्यानंतर का नाही हा त्यांनी सांगितलं तयार मला पाहिजे बदाम गळा, ते सोनी जापण आले तिथं मी एक बार ती करते, कारण काजं बनवली होते का नाही त्याच्यामध्ये का नाही मी काजं असं नाही बनवत, अस्तर लावून जाड बनवते, आणि 1-1.5 इंचाची रुंदीला पट्टी असते, कारण आपण हे जी हुक लावतो ना तेव्हा थोडासा म्हणजे ब्लाऊज असा झाला तरी आपला जे हे दिसलं काही दिसलं नाही पाहिजे, त्यासाठी मी आपल्याकडे बघा ही पट्टी खूप छान एवढी आहे बघा, माझी एवढी रुंदीला आहे, एवढी रुंदीला मी पट्टी बनवते काच बटनची, कारण आपण असं लावतो का नाही त्यावेळेला थोडासा पण असा खिसकला गेला की अशी म्हणजे आतून दिसतं, आणि ती फिनिशिंग पण चांगली दिसत नाही। माझा कितीही वडला गेला ब्लाऊज तरी ब्लाऊज कधीही खराब दिसणार नाही, ह्या प्रकारे मी लक्ष ठेवूनच करत असते। तर ठीक आहे, तर चला आता त्याच जायचं आहे। गोल गळा आहे समोरचा फ्रंट, क्या हो गया सोन्या उठला सोनू आता, हे का हा फ्रंट आहे। ठीक आहे, चोटी अच्छा चोटी दाखवणार आहे बरं का। आता बॅगचं मस्त आहे, बांधते हवा सुटली ना फू म्हणून फॅनची, त्यामुळं का नाही, आणि अस्तर आता 4-5 त्यांनी सांगितलं होतं काही ह्याच्यावर दोरीवर नॉट्स लाव, पण कपडा जेवढा कमी आहे त्याला काय करू मी, त्यामुळं का नाही एकला जोड लावून का नाही मी केलं आहे ते पण कैसी लगती पूछले रे बघा संगीस कसं लागतं। दीदीने छोटी बनवली, दीदी बचपन मध्ये पण तेच अशी बनवायची बघा मी, गोल गोल है ना, तू देखो ना, देख देख कैसे दिखते पूछा पूछा। अच्छा देखो तू दिखा कि ना उधर जाके दिखा ना, पास आके इधर इधर तुम दिखा ना, मैं इधर ही हूँ। देखो
देखो कैसी लग रही है, संगलेस दिख रही है ना, सेम संगलेस जैसी लग रही है। दिखा, हाँ कुछ अभी हे देखो नवीन नवीन स्टाईल आहे बघा, बहुत अच्छी लग रही है। देख तो प्रेस बंद केलेली आहे, पिन काढायचे। हा चलो आता किलो जेवण बनवते मी, ठेवते आता त्या ताईचा ब्लाऊज। किलो बनवत आहे, बन गे बेटा। हे का गेल्या वर्षी बनवलेले त्याच्यावर ह्या वर्षी बनवते, त्याला शिकवायची गरज नसती माझ्या पिल्लूला। हे बघा बहुत अच्छा बना रही है बेटा, बना ले, मी नंतर साफसफाई करते चांगली। मिक्सरचं तर लय असतं बाई, इकडे इधर आ गया क्यों, मिक्सर आहे उधर। तर बघा गोल फिर, आता ब्लाऊज वगैरे टाकलेत, आता उचलायचे आहेत। हा हिचं बघितलं की तिचं आग पोटात आग पडती। तर बघा गेली, ती बघा गायू किती खुश आहे। बापरे गायीचे सामान खूप आणलेले आहेत, वॉटर बॉटल खूप ब्रँड चांगल्यातले आणलेत बापरे। ए रुक जा सुन, ये पिलू ये देखो, हाँ 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 पूरा भर जाएगा। खोल के दिखाएगी, आप ही खाओ। बाई तोंड किती सुकलंय, हा का आलेत सामान घेऊन आलेत आणि सगळं खोलून दाखवते। हो का जूस पिलाया, वो दर वो जो हम पीते थे मलपुर में। हे बघा नोटबुक सगळे बॅग वगैरे मी तुम्हाला काढून दाखवते। पिल्लू तू आईच्या बुकला आता का नाही सगळेच बघा आम्ही स्टेशनरी वगैरे उघडून, आता दुसरा दिवस आहे हा, आणि पप्पांनी त्याच्या सगळे कवर वगैरे चढवून असे नंबर वगैरे नाव वगैरे टाकून सगळे रेडी केलेले आहेत। पुस्तकं दर्शले क्या काही कॉपी आणि पुस्तकं तिथं आहेत, आणि हो का गायत्रीचे नावं वगैरे, कारण तिथंच जमा होतेली स्टेशनरी। बघू आता उद्याचा गेल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि सांगेन आहे ना। इथं बघा पप्पा बघितला का, इन सारी स्टिकर क्या करूंगी मैं? बघितलं का, इन सारी स्टिकर, हां बघितलं का, केस वो सारी बघितले स्टिकर क्या करूंगी? आइसक्रीम बनाएगी। चला आता पॅकिंग करू, आणि उद्या सकाळी शाळा आहे। शार्पनर अलग डालते बघा पप्पा टाकायला लागले पॅकिंग मध्ये। गाईची आता बॅग पॅकिंग चालली, ठीक आहे संध्याकाळचं बॅग टाकून ठेवायचं आहे। मैं कहाँ बना लूंगी मैं? बघ ना की इतना बड़ा नोटबुक से डालूंगी, कहाँ बना लूंगी मैं? बघितलं का, बघितलं घडतंय। मम्मा को जानती हूँ, मम्मा आपने ड्राइंग बुक उसमें से निकाली थी ना? हा हा उसमें से थी, बघितलं का। पॅकिंग चालू झाले, पहिला पुस्तक आपलं पहले सारे पॅकिंग पार्ट चालू वन ही आहे। पढ़ाते हैं, आप डबल ले जा रहे हो। कौन सा? पार्ट 1 ही पढ़ाते हैं, जैसे मैथ्स 1, इंग्लिश 1, ऐसे। इसमें ये दोनों ही अलग अलग है। हाँ तो ठीक है, हम लेके वापस आ जाएंगे ना। जनरल नॉलेज दोनों में 1 भी है, ये बघा इसमें से आते राम सारे को सारे लोग बेचारी कैसे उठाएगी? सच कह रही थी वो, मैं कैसे उठाऊंगी? सेक्शन कल से देगी ना टाइम टेबल, कल पता चल जाएगा, वो आएगा टाइम टेबल के लिए। अब टाइम टेबल नया है तो कहाँ से करेंगे। इकडे बघा आपल्या फौजी साहेबांची बघा अंदर लिखा था इसके। सरला पिलो हे का डॉक्टरसारखी एक सुटकेस असती त्यांची त्याच्यात का नाही पोरांची का नाही मुलांची सर्वांची। ते बघा हत्यार औजार बघा, ते बघा चाकू कैची, म्हणजे अभी तो बाहर और भी पड़ा है वहाँ पर वो बघा सब। म्हणजे काय शेल बार, अरे हम बोल रहे तिला टीव्हीची शेल, ही जी और सबसे नील खतरनाक कटर, आणि ही वेळ का स्टेपलर आणि पंच मशीन, हे असल्याला मी स्टेशनरी पूर्ण हे का असं, हे पूर्ण असं सुटकेस भरून ती काय राहिले तरी चालेल, पण पहिले सुटकेस पाहिजे त्यांना। भरली गायची बॅग, येऊ का भरून झालेली आहे गायची बॅग। आता पुरगी रडती, कसं नेणार? नहीं नहीं ड्राइंग थी। ये पेंटिंग का कहाँ डालूं? पंडित कहाँ डालेंगे, पंडित कहाँ डालेंगे, देखता चली रहती है क्या? बैग में हाँ। दोनों बैकग्राउंड। तू रो क्यों रही है? जब आप वहाँ पर चेक कर रहे थे किसी कहाँ? कहाँ? जहाँ पर आप जा रहे हो नारायण। अरे वो बच्चे बहुत मारते हैं यार, किसी ने मुझे समझना यार, समझ जा। वो तो मुझे मारते ही नहीं है ना यार, तू समझ ना यार। नहीं बघा। मैं बड़ी हूँ ना। अच्छा उसी फोल्डर में। अच्छा तो बहुत अच्छे से घुसड़ा। ले जाना ही पड़ेगा। मैं लोगों को मार सकती हूँ ना, मैं तो उन से बड़ी। फोल्डर के अंदर नहीं था, ऐसा है फोल्डर एक और पॉलिथीन के अंदर था जिसके साथ बच्चे, और मैं उतनी बड़ी हूँ उनसे। अभी साथ ले जाओ ना, वो मुझसे कह रहे थे मार सकते हैं। अच्छा मैं मार सकती हूँ ना उनको। काय तोंड है रे बाबा, आप उन्होंने भी कैसे मार सकते हो? अरे बाप रे। इसमें लेके जाएंगे ना।
हे बघा आमचा झोले आमच्या पाठी. अरे मैं ही नहीं खाऊंगी तो मेरी गाय मर जाएगी. क्या है ऐसे? उठा नहीं पाएगी रे बाबा आज. एक बार खड़े हो जाओ बेटा, एक बार पहनाना है मुझे, देखना है. इसमें था क्या? हा साडी सारख्या पन्नीत बेटा बेटा मेरी गाय पहनेगी अभी. पडली. तुम्ही पडली काय बॅग घालून. आताच पडत्या काय करणार बाबा. अरे दारू पिऊन पडल्यासारखं पडायला लागली गाय पडली. किशा क्यों गिर गई पिलू? किशा क्यों गिर गई रे? वेट की वजह से बैक. ती पिलू किसी क्यों गिर गई थी? ये रेजर इसमें डाल दे. ए पिलू किसी क्यों गिर गई थी? वेट की वजह से बैक के. हे? रस्सी की वजह से. पिशवीवर पण गायत्रीचं नाव लिहायचं चाललंय. कारण ही पॅकिंग वर पॅकिंग आतल्या साईडला खूप साऱ्या पिशव्या आहेत. खूप म्हणजे खूप. रस्तोगी गारमेंट. रस्तोगी गारमेंट. कुठलं रस्तोगी का दोस्तोगी.